हे मेंटल काय करतोयस? जिंकण्याची तयारी. म्हणजे ही बेट मीच जिंकणार आहे. या ना त्या पद्धतीने पप्प्याला मी लग्न करायला लावणारच. सुवर्णाशी नाही तर अपर्णाशी, अपर्णाशी नाही तर सुनीताशी, सुनीताशी नाही तर वनिताशी, कोणाशी तरी त्याला लग्न करावं लागणारच आहे. बरंयस ना, एवढ्याच्या बेटसाठी एवढं काय एक्साइट होतोयस? जीत और हार सब ऊपर वाले के नाम पे है बालक. आणि हरलास तर काय, बेटर लक नेक्स्ट टाइम. तुला एक जनरल माहिती म्हणून सांगतो, या जगात ना फक्त पहिला नंबर महत्वाचा असतो, कळलं ना? हे दुसरा नंबर, तिसरा नंबर वगैरे सगळ्या अंधश्रद्धा आहेत. आणि रेसमध्ये जिंकलो ना मी या, तर मला एक नाही 2 मेडल्स मिळणार. 2 मेडल? कसे? हे बघ, बेट जिंकलो तर 1 मेडल फिक्सच आहे. आणि जर पप्प्या सुवर्णाशी लग्न करायला तयार झाला तर जोनिताच्या रेसमध्ये फक्त गौरव एकटाच माझी कॉम्पिटिशन उरतो. गौरवला हरवलं तर नंबर 1. वाव मेंटल बॉय, वाव. यू आर प्रिटी भीतीदायक. मला सांग काय प्लॅन आहे? सामील होणार आहेस? कोर्स. हे बघ, जीवनभरकेसाथी.com या मॅट्रिमोनियल साइटवर पप्प्याची प्रोफाईल बनवायची. आर यू रेडी? आय एम ऑन. कम ऑन. काय झालं? उघडलं का दार? नाही. वहिनी काहीतरी करा, उघड्या ना दार. इथे बसून बसून आपली वांग्याची भजी झाली. मी जर दार उघडलं ना तर आई माझं भरीत करतील. त्यापेक्षा त्यांचं त्यांनाच उघडू दे. झालं काय? काही नाही. भूक लागली असेल ना? जेवण आणलंय. तुमच्या आवडीचं जवला केलंय. ओली आणि जवला, वल्ला वल्ला. फुल रिस्पेक्ट वहिनी, फुल रिस्पेक्ट. तुम्ही नसता तर कसं झालं असतं आपलं. फोल्डिंगचं ताट केलं पाहिजे. 1 मिनिट. वा वहिनी वा. वहिनीची माया. वहिनी काय आयडिया काढताय, एकापेक्षा एक. लपून छपून इंजिनिअरिंग केले वाटत. पटापट खा, आई येते. पाणी हवंय का? भिकाऱ्यासारखं बाहेर काय खातोय? खायचं असेल तर आत येऊन खावा. अजून आमची लाज नका काढू. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी.
सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.